फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज मी हे नाही म्हणणार बिकॉज आपल्याला आज तर सकाळी सकाळी पहाटेच चहा झालेला होता. त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, राईट? हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आपण बनवत आहे अंडा कढी आणि त्यासाठी आपण अंडे केले आहे बॉईल आणि आता आपण ते काढणार आहे कुकरमधनं. सो लेट्स गो. आणि त्यासाठी आपण करून ठेवलं आहे पहिलेच कांदा चॉप आणि सांबार पण चॉप करून ठेवला आहे. आलं लसूण पेस्ट आणि गरम मसाल्यासाठी मी जनरली कोळी मसालाच यूज करते बिकॉज तो खूप लवकर आपल्याला बनवून देतो भाजी वगैरे. आपल्याला काही एफर्ट्स टाकायची गरज नाही. वेळेवर जर भाजी बनवायची ऑफर आली साहेबांकडनं तर बिलकुल हा मसाला माझ्यासाठी परफेक्ट आहे. तुम्ही पण हा कोळी मसाला वापरून बघा आणि झटपट आपली भाजी तयार होते. चला, आता आपले एग झाले आहे बॉईल, त्यांना आपण अनरॅप करू म्हणजे शिलून काढूया. हे झालेले आहेत आपले एग बॉईल, बघा क्रॅक झालेले आहेत, शिजलेले आहेत. आता यांना आपण टाकून थंड पाण्यामध्ये आणि याचे शिलके काढून घेऊ आणि फ्राय करून घेऊ. हे झाले दोन अनरॅप. गरम गरम असले की नाही पटकन शिलके निघतात, म्हणून मी ना गरम गरमच काढत असते. आज आपण भाजी बनवत आहे सरसो तेलामध्ये आणि इथे तेल झालं आहे हॉट. आणि मी आता हे घेणार आहे फोक, लुक ॲट दिस. आणि त्याच्याने आपण करणार आहे अंड्यांना शे गड्डे की त्याच्यामध्ये गेलं पाहिजे पूर्ण मटेरियल. बघा एका हाताने करायला गेली आणि काय झालं. आता आपण अंड्या करून घेतले फ्राय. जास्त नाही करायचे, हलके हलकेच करायचे. बघा एका साईडने झालेले आहेत, बस एका साईडने करायचं. आणि मग आपण भाजी फोडण्यासाठी घातला आहे कांदा. त्याला होऊ द्यायचं थोडंसं ब्राउनिश. मग त्याच्यात घालायचं आलं लसूण पेस्ट आणि मग त्यालाही थोडा वेळ तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं. कांदे झालेले आहे. आता आपण त्यात घालू आलं लसूण पेस्ट 2 चमचे. आपल्याला जर ग्रेव्ही गाढी पाहिजे, जास्ती पाहिजे तर आपण जास्ती घालायची आलं लसूण पेस्ट आणि कमी आचेवरती होऊ द्यायचं. आता आपलं आलं लसूण पेस्ट झालं, त्यात करायचं आपल्याला कोळी मसाला 1 चम्मच आणि चवीनुसार मीठ आणि चवीनुसार तिखट. मी टाकून कोळी मसाला टाकलेला आहे, मीठ, हळद आणि तिखट. त्याला मिक्स करायचं आपल्याला. सगळं कमी आचेवरती करायचं. अगोदर थोडं पाणी घाला, एकच मसाला जळायला नका. बघा मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि थोडं पाण्यामध्ये होऊ द्यायचं थोडा वेळ तेल सुटतपर्यंत. आणि यात घालून घ्यायचं थोडंसं सांबार. बघा हे तेल सुटायला लागलं आहे. त्यात घालायचे आपल्याला हे फ्राईड एग्स, राईट? मिक्स करून घ्यायचं.